माझ्या पनवेल महानगर क्षेत्रातील लोकशाहीचा चौथा स्तंभ असा आपण हमेशा वारंवार संबोधित असतो। त्या चौथ्या स्तंभातील सर्व पत्रकार मित्रांचं हे पनवेल महानगर क्षेत्रातील शिवसेनेच्या वतीनं सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो। आजच्या प्रेमचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पनवेल महानगर क्षेत्रामध्ये मालमत्ता कर असेल आणि शास्तीचा विषय असेल असे अनेक विषय कित्येक दिवसापासून प्रलंबित होते। अनेक सर्व मित्रपक्षांनी त्याच्या संदर्भामध्ये आपापल्या नेत्याच्या माध्यमातून मालमत्ता कर आणि शास्तीचा विषय सुटावा असं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले होते। पण काल त्यातला एक सुवर्ण दिवस म्हणून आपण पनवेलकरांसाठी महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून काल जो निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या माहिती देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्यासमोर आज आलेलो आहोत। सर्वप्रथम पनवेलमधील सर्व सुज्ञ नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मी सर्वप्रथम पनवेलकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो। कारण पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मालमत्ता कर हा भाग वेगळा, पण मालमत्ता कर पनवेल महानगरपालिकेच्या कर्तन कारभारामुळे मालमत्ता कर लावण्यामध्ये उशीर झाला आणि त्याचा पर्यावरणाचा उशीर झाल्यामुळं नंतर टप्प्याने त्याला शास्ती लावली गेली। शास्तीचं प्रमाण काही छोटं नव्हतं, लाखो साधारण 600 कोटी माझ्या माहितीमध्ये 600 कोटी शास्ती कर आतापर्यंत पनवेलकरांच्या माथी लागला होता। एक तर दुहेरी टॅक्सच्या संदर्भात आम्ही आमच्या त्यावेळचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी दुहेरी टॅक्सच्या संदर्भात करस्पॉन्डिंग चालू असताना त्यांनी सिडकोच्या माध्यमातून लावलेला सेवा टॅक्स हा माफ करण्याचं धोरण काही दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहे की त्यांनी ते धोरण जाहीर केलं होतं। परंतु त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये तो संभ्रम होता, कारण ग्रामपंचायतच्या नंतर महानगरपालिका या दोन्ही आस्थापनेमध्ये असलेला टॅक्सचा वाढीव भाग हा लोकांच्या माथी लागला गेला आणि तो समजावण्यामध्ये वेळ घेत असताना वेळ निघून गेला आणि कालांतराने महानगरपालिकेने शास्ती लावण्याचा निर्णय घेतला। पहिल्यांदा आपण पनवेलकर नागरिकांच्या वतीनं मालमत्ता दुहेरी टॅक्स संदर्भात आम्ही सर्व मंडळी आमच्या शिवसेनेचे साहेबांची करस्पॉन्डिंग करत होतो। तो प्रश्न सुटल्यानंतर उशीर झाल्यानंतर शास्तीचा प्रश्न निर्माण झाला आणि शास्तीच्या प्रश्न संदर्भात सुद्धा आम्ही सर्व मंडळी वारंवार साहेबांच्या संपर्कात होतो आणि त्याचबरोबर पनवेलचे विद्यमान आमदार शरद असतील, आमचे विद्यमान खासदार श्रीकांत वागणे असतील, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मी एकटाच झाले सर्व पदाधिकारी आपापल्या परीनं साहेबांच्या मध्ये पोहोचून त्यातनं काहीतरी मार्ग निघावा अशी भूमिका घेत होते। त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या पनवेल विमानतळाच्या पाहणीसाठी आले होते आणि त्यावेळेला आम्ही सर्वजण आमचे पदाधिकारी सर्वांनी आग्रह केला होता की साहेब शास्त्रीय संदर्भात आपण पनवेलला आला तर आम्हाला शास्त्रीय संदर्भात काहीतरी आपण देऊन जावं। त्यावेळेला श्रीकांत वागणेही तिथे होते, आपण त्यांना आग्रह केला की तुम्ही पनवेलला आलात तर काहीतरी आम्हाला देऊन जा। आणि ह्या आग्रहाच्या खातीर 11 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी शास्ती माफीचा
शास्ती माफी तिथे जाहीर केली, परंतु त्यावेळेला इलेक्शनचा कालखंड पुढे आल्यामुळं काही शासनाच्या टेक्निकल मुद्द्यावरती इम्प्लिमेंट करण्यासाठी GR काढण्यासाठी थोडा उशीर झाला आणि त्यानंतर सुद्धा आम्ही मग एक मागच्या 15-20 दिवसापूर्वी प्रथमेश सुद्धा मी होतो, आमची काही मंडळी होते, श्रीकांत बारणे होते, पनवेलचे विद्यमान आमदार किशनदादा होते, त्यांच्या माध्यमातून नगर विकासाचे सचिव त्यांच्या दालनामध्ये मीटिंग लागली गेली. गोविंदराज म्हणून त्यांचं नाव आहे. तर तिथे मीटिंग लागली आणि त्या मीटिंग मध्ये त्यांनी आमच्या विद्यमान खासदार श्रीकांत बारणे यांनी त्यांना सुचवलं की पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला असाच प्रश्न निर्माण झाला होता म्हणजे त्या प्रश्नावर तोड काढण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलं होतं. त्या धर्तीवरती पनवेलची बांधणी करावी, त्या अनुषंगानं त्यांनी तिथे त्या मीटिंग मध्ये चर्चा झाली. परंतु सरकारी काम आपल्याला माहिती आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सरकारी काम 6 महिने बोलत असतो. परंतु मीटिंग झाल्यानंतर सुद्धा आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी मग वंगेचे चितळे साहेब यांना परत आम्ही निवेदन दिलं की आपला अभिप्राय हवा आपण लवकरात लवकर माननीय सचिव यांच्याकडे पाठवावा, जेणेकरून इथली इतंभूत माहिती त्यांना मिळेल. या अनुषंगाने आम्ही सर्व मंडळी महानगरपालिकेला 21 जानेवारीला पुन्हा पत्र दिलं आणि त्या अनुषंगानं ह्या सर्व करस्पॉन्डिंग चालत असताना खऱ्या अर्थानं त्याला फलद्रूप कालच्या दिवसाला राज्याचे महायुतीचे सरकारमधील सर्व मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, खास करून आम्ही शिंदे साहेबांचा आभार यासाठी मानतोय कारण तो खातं नगर विकास खातं आमचे नेते यांच्याकडे आहे आणि आम्हाला इकडे आल्यानंतर त्यांनी खात्रीने सांगितलं होतं की शास्ती माफ करणार. तर शास्तीच्या हा झाला शास्तीचा निर्णय माफ झाले आहे. परंतु आम्ही अजून पुढे जाणं आमचं त्यांना म्हणणं असं आहे की त्यांनी योग्य वेळेला पेमेंट भरलंय. काही लोकांनी यापूर्वी पण शास्ती सहित पेमेंट भरलेलं आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा साहेब आपण त्यांनी शास्तीचे रक्कम मागील काळामध्ये भरली गेली, त्यांना पुढील काळामध्ये त्या शास्तीच्या भरलेल्या रकमेचा परतावा पुढील बिलामध्ये त्यांना करून द्यावा अशी ही मागणी आम्ही सर्व नेते मंडळी माननीय आमचे नेते शिंदे साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय आपण तेही प्रश्न तुमचा सोडला जाईल. अशा सर्व ज्या नागरिक हिताच्या ज्या गोष्टी असतात, नागरिक हिताचे जे प्रश्न असतात तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या वतीनं पनवेलकरांच्यासाठी करत असतो, याही पुढे करत राहू. म्हणून आज पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं, आमच्या शिवसेनेच्या वतीनं आणि पनवेलकरांच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये मी बोललो होतो कारण आमचा पाठपुरावा 90% नव्हता, आमचा पाठपुरावा 100%साठीच होता. परंतु सरकारी त्यावेळेला आपण सगळ्या मागण्या मागतो 100% होत नाही. आपला प्रयत्न राहतो किंवा 100% करावा, परंतु 10% मायनॉरिटी आला, 10% काय हिशोब कट केला त्याच्यासाठी आम्ही भेटणार आहोत. परंतु आमची मागणी आजही त्यावेळेला एवढीच होती, परंतु काहीतरी सरकारच्या मागण्यांचं बदलाट पडलंय याचाही आनंद आम्हाला आजच्या दिवसाला आहे. घोषणा निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांनी केली होती, त्याच्यानंतर बैठक लागली, त्याच्यामध्ये शिवसेना युतीचे सगळे नेते वगैरे उपस्थित होते. पण काल जे आंदोलन झालं बीजेपी त्याचं क्रेडिट शासनामध्ये बीजेपी घेते क्रेडिट. काल शिवसेनेचं नाव पण त्यांनी घेतलेलं आहे, आमचं बॅनर लावलं, बीजेपीच्या नेत्यांचे फोटो पण लावलेले आहेत. तुमचं काल एकदा पण त्यांनी नाव घेतलं नाही. युती वगैरे व्यवस्थित सुरू आहे का? काही गोष्टी अकलनीय त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांच्या समोरून फोन आला होता की ते हाऊसमध्ये असताना त्यांना हे न्यूज दिली गेली आणि त्या हाऊसमधल्या अनुषंगानं ते घाईमध्ये इथे आले आणि इथे आल्यानंतर इतका वेळ नव्हता, त्यामुळे त्यांना इतका मोठा ते विषय करायचा नव्हता. एकाला सांगितलं दुसरे येत गेले आणि तो विषय तिथे झाला. म्हणजे त्यांचे आता आपण पाहत असाल की उद्धव ठाकरे साहेब यांनाही त्यांनी सांगितलं नव्हतं. आम्ही तर मित्र पक्ष आहोत, पण तो त्यांच्या पक्षाचा घटक पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यांना सांगितलं गेलं नव्हतं. त्यांचा मला फोन आला, घाईगडबडीत विषय झाला होता आणि त्यासाठी काही आम्हाला ह्या पद्धतीने करायचं नव्हतं आंदोलन, आम्ही फक्त बोलायला जाणार होतो. पण कार्यकर्त्यांच्या उत्साहापोटी ते झालं गेलं, त्यामुळं समज असं त्यांचं माझं रात्री बोलणं झालं.
बॅनर लावले सगळीकडे शास्त्री माफीचे शिवसेनेचे फोटो नाहीत त्याच्यावर. ते बॅनर काढता ते काय मी नाही पाहिलं नाही कुठे. पण कसं आहे युती धर्म आम्ही काय मला अजून पुन्हा एकदा सांगतो की लोकांच्या जिव्हाळ्या मालमत्ता कर शास्त्री माफ झाले अनेक अजून प्रश्न आहेत. आम्ही काय कुठल्या क्रेडिटसाठी नाही. आज आपण प्रेस घेतोय कारण असं आहे की बोले देशात चालले त्याची वंदावी पावले. आपण पाहतोय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळतात. तो शब्द पाळलेला शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेस आम्ही घेतोय. आम्ही काय कुठल्या मला त्याचं क्रेडिट मिळावं असं नव्हे पण जे आमचे नेते त्यांनी शब्द दिला होता आणि तो पाळला त्या अनुषंगाने आपल्याला आज बोलवलं गेलंय. बॅनर कुणी आता ज्याचं व्यक्ती स्वतंत्र आहे काही व्यक्ती कुणी लावले असतील तर ते आमच्यापर्यंत तसं काही माहिती आली नाही. पण आम्ही सरकारच्या माध्यमातून सरकार आता राज्याची प्रगती पथावर देण्यासाठी आयुक्तांनी अजूनपर्यंत काही राजकीय अट्टाहासापोटी या सगळ्या गोष्टींना प्रलंबित ठेवलं होतं का असं नागरिकांचं म्हणणं आहे की आगामी निवडणुका लक्षात घेता हे निर्णय घेण्यात आले. निवडणुका देशामध्ये राज्यामध्ये वर्षभर निवडणुका होत असतात कुठल्या अंगाने. आज महानगरपालिका आहे त्याच्याबरोबर विधानसभा होती लोकसभा होती. परंतु आपल्याला माहिती जरी राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब होते आणि शिंदे साहेबांनी स्वतः लॉन्च केलं होतं शास्त्री माफी तरी सुद्धा इतका वेळ गेला तर आयुक्त साहेबांना त्या शिंदे साहेबांच्या पेक्षा किती अधिकार असतात आपण समजून घेण्याची गोष्ट आहे. काही म्हणजे कसे असतात टेक्निकली असतात त्यांना जरी जी आपल्याला बैठकी ठराव पास असते काय असं शासनाच्या नियमाप्रमाणे बसवायला वेळ जातो त्याच्यामुळे तो वेळ गेला. बाकी मला वाटत नाही की जाणून बुजून कोण करतो हा असा काय त्याचा प्रश्न आणि हा काय व्यक्तिगत कोणाचा फायद्याचा विषय नव्हता. बघा लोकशाही आहे लोकांच्यासाठी सरकार करतात ज्या काही सिस्टम बनतात लोकांच्यासाठी बनतात. एखादा अधिकारी असेल त्याचा काय व्यक्तिगत फायदा नसतो पण तो सरकार चालली पाहिजे व्यवस्था चालली पाहिजे महानगरपालिकेचं खर्च बजेट चाललं पाहिजे या अनुषंगाने त्या अंगावर पाहत असतात. परंतु एखादी गोष्ट ठरली तर कुठल्याही एका व्यक्तीच्या अधिकारात नसते त्यामुळे त्याला वेळ जातो असं मला तरी वाटतं. काय बोला काल जे भाजपच्या माजी नगरसेवकांनी आंदोलन केलं त्याच्यामुळे हा निर्णय मंजूर झाले. अर्थात निर्णय वगैरे काय नाही तो निर्णय असेल मंजूर वगैरे तर हा निर्णय आयुक्तांनी घेतला तो माजी नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनामुळे आणि तुम्ही सगळे म्हणताय की एकनाथ शिंदे साहेबांमुळे दोन मित्र पक्षांचे दोन वेगवेगळे हे आहेत. लोंढेचे आपण बोलताना सर्व मान्य आम्हाला आम्ही याचा क्रेडिटचा विषय आम्ही सांगतोय की थोडी कशी झाली. शासकीय निर्णय एखादा अंमलात आणायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की 1-2 दिवसात होत नाही तर आम्ही कुणावर टीका करायचा आम्हाला अधिकार नाही आम्ही करणार. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की शास्त्रीकरणाचा मुद्दा ज्या वेळेला 11 ऑक्टोबरला साहेबांनी आमच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेला निवेदन केला होता आम्ही तेवढंच तुम्हाला सांगतोय की साहेबांचा शब्द आमच्यासाठी अंतिम होता साहेबांनी दिलेला शब्द पाळला एवढंच सांगण्यासाठी आम्ही आपल्या समोर आलोय. आपल्यातील प्रश्न आहेत आपण मला वाटतंय ज्यांनी हे केलं त्यांना आपण चांगल्या प्रकारे विचारू शकतो. आणि याच्यात एकच सांगतो मुद्दा की शिंदे साहेबांमुळे झालं हे आम्ही सुरुवातीला सांगितलं ते एव्हिडेंटली सांगितलं म्हणजे तुम्हाला एक प्रसंग सांगितले घोषणा असतील ड्युअल टॅक्सेशन असेल त्याच्यामुळे एव्हिडेंटली ही गोष्ट सिद्ध आहे की हे शिंदे साहेबांच्याच पुढाकाराने झालेलं आहे. शिंदे साहेबांच्या सोबतीनं आमचे जे खासदार आहेत श्रीरंग अप्पा बारणे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही केलेली एक घोषणा होती की शास्ती माफीसाठी मी 100% प्रयत्न करेन. त्याच्यामुळे अप्पा बारणे हे त्याच्यामध्ये असतील आणि मग आपले स्थानिक आमदार 100% त्यांचंही क्रेडिट आहे. त्याच्या सोबतीनं आम्ही सगळे पदाधिकारी मित्र पक्षांचे पदाधिकारी मी तर म्हणतो की विरोधी पक्षाचे पदाधिकारी संस्था ज्या काही फोरम्स आहेत जे इतर कुठल्या सामाजिक संस्था आहेत सोसायटीज आहेत त्या सगळ्यांनी क्रेडिट घ्यावं ना. जी गोष्ट चांगलं झालेली ते सगळ्यांनी प्रयत्न केले त्याच्या आम्हाला कोणाला नकारायचं नाही. आणि मोर पर्टिक्युलरली महानगरपालिकेने जो काल आदेश अभय योजना जारी केली त्या अभय योजनेमध्ये सुरुवातीचं वाक्य आपण वाचलंय का पत्रकार साहेब त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ही फक्त आम्ही भाजपच्या ठिय्या आंदोलन हे राजकीय जर कोणी केलं असं स्टेटमेंट तर मला माहिती नाही पण त्या पत्रकामध्ये लेखी दिलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री संसद सदस्य विधिमंडळाचे सदस्य आजी माजी नगरसेवक सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे हे झालेलं आहे. त्यामुळे राजकीय लाभ याचा कोणी आम्ही घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला विरोधांनी केला
तरी सुद्धा एक प्रकारे हे लेखी कागदावरती एव्हिडेंटली शासनाचा आलेला आहे की हे सगळ्यांचे प्रयत्न ह्याच्यावर. तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत होते आहेत, याचिका दाखल झालेल्या आहेत, कर भरावे की नाही या संभ्रमावस्थेत ते आहेत. तर त्या नागरिकांनी कर भरावा यासाठी शास्ती माफी करून लॉलीपॉप दाखवलं नाही ना. हे लॉलीपॉप कसं होऊ शकतं? म्हणजे आजकाल असं झालेलं आहे की 1 लाख रुपये टॅक्स आहे आणि त्याच्यावरती 80-90 हजार रुपये समजा शास्ती होत गेली त्याची, कारण 2016 पासून रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट ती चालू आहे, तशीच पुढे चालू राहणार आहे. महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे आयुक्तांकडे अनन्वित अधिकार त्या संदर्भातले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जर 200 रुपये आपल्याला भरायचे आणि त्यापैकी कोणी 80 रुपये तुमचे ताबडतोब जर माफ करायला तयार असेल तर भविष्यात 200 ते 400 होण्यापेक्षा आज 120 तरी भरून टाकू. आणि आमचा लढा थांबलेला नाही, जसं यांनी सांगितलं. परत सांगतो आम्ही, आता त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला 129 संदर्भातला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टचा जो मुद्दा आहे टॅक्सच्या संदर्भातला, किंवा तो जो मगाशी सांगितलेला मुद्दा की गावठाणातल्या प्रॉपर्टीजना जो नॉन असेसमेंट वाल्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना सुद्धा जो काही लावलेला आहे, या सगळ्या संदर्भामध्ये लढा चालूच आहे ना, विषय चालूच आहेत. आम्ही शिंदे साहेबांच्याकडे, मुख्यमंत्री साहेबांच्याकडे, आमचे खासदार साहेब, आपले आमदार साहेब हे सगळेजण अजूनही पाठपुरावा करतील. त्याचा ज्या वेळेला काही निर्णय येईल त्यावेळेला आतापर्यंत टॅक्स ज्या ज्या लोकांनी प्रामाणिकपणे भरला आहे त्यांना रिबेट मिळावा अशी आमची आग्रही मागणी आम्ही तुमच्या वतीनं करतोय. लोकांना हे अपील करतोय की तुम्ही आज टॅक्स भरा, जेणेकरून आपलं पनवेल आहे, आपल्या पनवेलच्या विकासासाठी पनवेलच्या महापालिकेत निधी देखील यायला हवा. पण त्याचबरोबर नागरिकांना जसा हा 90% शास्तीचा दिलासा मिळाला, तशा पुढच्या भविष्य काळामध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट किंवा या गावठाणांच्या असेसमेंट बद्दल 129 प्रमाणे सुद्धा जर काही त्यांना दिलासा मिळालाच तर आतापर्यंत प्रामाणिकपणे टॅक्स भरलेल्यांना त्याचा काहीतरी बेनिफिट व्हावा, रिबेट मिळावा, त्यांना ते वळते व्हावेत पुढच्या बिलातनं, ही आमची 100% आग्रही मागणी आहे. भूमिका अशी आहे की बाळासाहेबांचं स्वप्न होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. या अनुषंगानं लोकांच्या सेवेसाठी जन्म झालेला शिवसेनेचा आहे. आणि आमच्या राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खात्याचा विषय आहे. आम्ही अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल, आमचे नेते श्रीरंगप्पा बारणे असतील, यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमीच संपर्क करत असतो. त्या अनुषंगानं शास्त्रीच्या मुद्द्यावरती अनेक वेळाला आम्ही त्यांना बोललो. आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते 11 ऑक्टोबरला. त्यावेळेला आमचे नेते श्रीरंगप्पा बारणे यांनी आम्ही सर्व मंडळी त्यांना आग्रह धरला, साहेब तुम्ही पनवेलला आलात तर पनवेलला काहीतरी घेऊन जा, कमीत कमी आम्हाला जो मालमत्ता कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेला येईल. परंतु तत्पूर्वी ही शास्ती ही आपल्या अधिकारात आहे. शास्ती आपण जर माफ केलं तर मला वाटतं पनवेलकरांचं हिवाळ्याचा पण सुटेल अशी आम्ही त्यांना विनंती केली. आणि त्या विनंतीचा मान ठेवून त्याच वेळी सेम डे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांचा शब्द काय असतो, त्याच दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्व लोकांच्या समोर अनाऊन्स केलं की शास्ती माफी करण्यात येईल. परंतु सरकारचे काही धोरणं असतात ते अवलंब करायला वेळ जातो, इम्प्लिमेंट करायचं असतं. त्या अनुषंगानं आम्ही पाठपुरावा चालू होता. आणि त्याचं फलित काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की तुमचा शास्तीचा मुद्दा सुटलेला आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून कळवा की आपण शास्ती माफ केलेले आहे. आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो की बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन साहेबांनी 3 वर्षापूर्वी ह्या राज्यामध्ये क्रांती केली, त्याची नोंद त्याची देशाने घेतली. आणि त्यात जनहिताचे जे कार्यक्रम असतील, जनहिताच्या योजना असतील त्या लोकांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे. आपण राज्यकर्ते म्हणून त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे, एवढं धोरण आमचा काय श्रेयवाद नाही काय नाही हे आता तुमच्याकडनं माहिती मिळतं. आमच्याकडे तसं श्रेयवादासाठी आम्ही आलेलो नाहीये. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व सेवक आहोत. यापुढेही जनतेच्या सेवेसाठी आम्ही असंच काम करत राहू. पहिल्यांदाच असं पाहायला मिळेल का दोघांचे पॅनल्सवर महायुतीचा उल्लेखच नाहीये. कुठेतरी आगामी पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे का? आपण पाहत असाल की आपण बोलता तर त्याचा प्रत्येक समोर आहे. हा बॅनर आपण पाहू शकता. महायुतीचे म्हणून आपण पाहिलं तर आम्ही कुठेही चूक केलेली नाहीये. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो आणि त्या धर्माच्या हिशोबात आम्हाला आमच्या नेत्यांची सर्वांना सांगणं आहे की आदेश आहे की
की आपण राज्यात 3 पक्ष म्हणून काम करतोय, कुठेही एकमेकाचा पक्ष दुखवेल असे कुठलं कृत्य करू नये. या अनुषंगाने आमच्याकडे कुठली चूक होणार नाहीये. आता कुणी यदाखादा ते चुकून लागले असेल घाई गडबडीमध्ये ते सांगू शकत नाहीये, पण आपल्या समोर पुरावा आहे. आम्ही तिन्ही अजितदादाचा फोटो आहे, फडणवीस साहेबांचा आहे, आमच्या नेत्यांचा आहे, वरती आहे बाळासाहेबांचा आहे, मोदी साहेबांचा आहे. त्यामुळं आमच्याकडे काही चूक झालेली नाहीये, आमच्याकडे होणार नाहीये. युती धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला घालून दिलेले आहे.